मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। दाऊदने ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचा नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन कॉल आला। तर फोन कॉलद्वारे ही माहिती देण्यात आली। या कॉल नंतर मध्यरात्रीपासून पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली। ही माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी मुंबई पोलिसांना माहिती देत संपूर्ण तपासाला सुरुवात केली। या सगळ्यावर ताज हॉटेल परिसरातून सध्या आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीनं मुंबईतील ताज हॉटेल हा बॉम्बने उडवून देण्याची धमकीवाला एक फोन कॉल केलेला आहे। मध्यरात्री अशा पद्धतीचा फोन कॉल जो आहे तो नवी मुंबई कक्षाला आला आणि यानंतर आपण पाहतोय की या व्यक्तीनं दाऊदने ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवलाय आणि मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची पोलिसांना धमकी दिलेली आहे। एकूणच मध्यरात्री आपण जर पाहिलं तर 12:13 नवी मुंबईच्या पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आलेला आहे। आपण पाहतोय की ही माहिती मिळताच हा संपूर्ण मेसेज जो आहे तो तातडीनं मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला पाठवण्यात आलेला आहे। सध्या आपण पाहतोय की कुलाबा पोलीस असतील, स्थानिक पोलीस असतील, गुन्हे शाखा आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकानं ताज हॉटेलमध्ये तातडीनं शोध मोहीम जी आहे ती रातोरात सुरू केली। आताही आपण पाहू शकतो पूर्णतः इथे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत किंवा हॉटेलची मुख्य लॉबी असेल, स्विमिंग पूल परिसर असेल, विविध हॉटेल असतील, हॉल्स असतील, रेस्टॉरंट असतील, आतले पार्किंग लॉबी असेल, संपूर्ण बाहेरील परिसर देखील आपण जर पाहिलं आणि इतर संवेदनशील ठिकाणी देखील पोलिसांनी कसून तपासणी जी आहे ती केलेली आहे। हा व्यक्ती नेमका कुठे आहे आणि कोणत्या परिसरातून नेमका हा फोन कॉल कशासाठी केला होता याचा आता तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। निश्चितच आपण पाहतोय की अशा पद्धतीचे अनेक फोन कॉल्स जे आहेत ते या वर्षामध्ये अनेक जे फोन कॉल्स आहेत ते मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देखील आलेले आहेत। ईमेलद्वारे असतील, फोन कॉलद्वारे असतील। मात्र सध्या जर आपण पाहतोय की नवी मुंबईच्या पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा एका व्यक्तीने केलेला फोन कॉल यामध्ये अद्यापही काही आढळून आलेलं नाहीये। पण हा व्यक्ती कोण आहे आणि या व्यक्तीला कोणी नेमका अशा पद्धतीचा फोन कॉल करायला सांगितलं होता याचा आता तपास पोलीस घेत असताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।